भूमिकन्या रे। लक्ष्मी, वहिनी, काय झालं? काय झालं? अहो तुमची नजर आरपार गेली काळजाच्या. काय झालं विचारतो? काय दारदार नजर आहे तुमची लक्ष्मी वहिनी. काय काम आहे ते सांगा, नाही तर निघा इथनं. अंगावर शर्ट घालायचा होता. मग काय तेवढंच होतंय का काही ऍडजस्ट? एवढीच जर हाऊस आहे तर लग्न करून स्वतःच्या बायकोला का नाही सांगत? हाय का? सगळी कपडे धुवून वाळू घालणार तुम्ही आणि शर्ट मागतलं तर डायरेक्ट लग्न. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर आता लग्न होईस तर असाच उघडा करतो. तुम्हाला मला उघडं बघायची हाऊस असेल तर तसं सांगा ना, मला चालेल. तुम्हाला चालते का सांगा? तोंडाला जरा आवर घाला भाऊजी. आणि मला सासूबाईंनी जेवढी कपडे दिलीत ना मी तेवढीच घेतली. तेवढीच आहेत माझ्याकडं. तेच तर तुम्हाला सांगतोय, कपाडात एक बी कपडा शिल्लक नाही म्हणूनच तरी चालू ना. आता तुम्ही म्हणाल कपडे वाळले नाहीत, तेच तर तुम्हाला सांगतोय. तुमच्या प्रेमाची ऊब देऊन जरा कपडे वाळून द्या की. कपडे जशी पिळते ना तशी तुम्हाला पिळीन आणि या दोरीवर वाळत घाली. कळलं? हत्तीत राहायचं. आता एवढ्या प्रेमानं दिलं म्हणल्यावर हेच घालतो मी. आणतो. अहो आता परत धुवाल की मग? नाही म्हणजे तसंही तुम्हाला काम काय दुसरं? ना कॉलेजात जायचं ना शेती करायची, मग आता हे बी नाही का करायचं? अहो आता धुनी भांडी झाडू पोचा एवढंच उरलंय तुमच्या आयुष्यात. मला त्रास दिल्यावर दुसरं काय होणार असं तुला वाटतंय वहिनी? काय ना, कावळ्याच्या शापानं ढोरं नसतात मरत. आणि तुला माहित नसेल तर सांग, मी आणि बाबा आम्ही दोघं शेती कसणार होतो. काय 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 करणार तुम्ही? शेती कसणार? नाही नाही, कसा कसा शेती कसा, घर सांभाळा, अख्खं गाव सांभाळा. पण त्याच्या आधी जरा हे बघा. बघा मामांजी कधी जाऊन स्वर्गाला हात. अहो म्हणजे असं होऊ नये, पण असं झालंच तर मग शेती कोण कसणार आहे?
नाही म्हणजे तुम्ही तर नाही येणार तिकडं शेती कसायला. मग शेती ठेवून करायची काय? मी काय म्हणते ताई, ताई चिडू नका. मला काय म्हणायचंय, आज ना उद्या शेती तर आपल्याला ऐकावीच लागणार. माझं मत असं आहे, आत्ताच का नाही बरं ऐकायची? कारण मामांचे जे काही 4 दिवस राहिलेत ना, ते जरा खाऊन पिऊन तरी जातील. नाहीतरी त्यांना चोथा खाऊनच मरायचंय. चोथा. पाणी प्या. नाही काय नको. मग चला आपण डॉक्टरकडे जाऊ. चला. अरे नाही काही नाही झालं मला. उगाच एवढ्या तेवढ्याला उगाच कशाला दवाखान्यात जायचं. हे असं यांचं काय करा आता. कालपासून खोकला लागलाय, थांबायचं नावच नाही. सारखं म्हणते दवाखान्यात जाऊ दवाखान्यात जाऊ, ऐकतच नाहीत. असं का करताय बाबा? अगं तिचं काय ऐकती, उगाच आपलं ती घाबरत राहती. आता म्हणजे मला काय कळतच नाही वय. अगं ऊन पाहत नाही, पाऊस पाहत नाही, सारखं काम करीत राहतात बघ. आता बसून कोण खायला देणार आहे आपल्याला? तुम्ही दोघं जरा शांत बसता का? जरा काही झालं नाही का लागले भांडाय? बाबांच्या खोकल्याची बाटली कुठे? अगं लक्ष्मी कालपासून औषध देऊ राहिले, पण काही फरकच पडेना. तू कशाला आलीस? कशा पाय म्हणजे? तुमची तब्येत बरी नाही तर मी येणार नाही का? अगं अगं मी ठीक आहे, तुम्ही दोघे उगाच घाबरताय. हे सगळं माझ्यामुळेच होत आहे ना? अगं नाही ग, अगं येडी का खुळी तू? मग नाही तर काय, मी इथं असते शेतात काम करायला, तर तुम्हाला असं पावसा पाण्यात भिजून काम नसतं करावं लागलं. अगं तसं काही नाही, उलट तू होती म्हणून शेती वाचली, आपले बैल वाचले, आणखी काय हवंय? तरी पण अगं सगळे हे काहीच खात पीत नाहीत बघ. आजकाल काही बी खायला दिलं ना तर नकोच म्हणतात, नाही म्हणून बाजूला ताट सरकून देतात. बाबा जेवण का करत नाही तुम्ही? असं उपाशी राहून कसं चालेल बरं? ते सांगून थकले बाई, आता तू सांगून पाय काय ते. अगं तोंडाला चवच नाही बघ, काही तोंडात टाकलं की नाही की कडूच लागतंय. अहो तर तुम्हाला ताप आहे ना, म्हणून कडू लागत असेल सर. आई तुझा ताटात. बर आणते. काही जात नाही ग. बाबा असं उपाशी राहून कसं चालेल बाबा? हा, आणि तुम्हीच सांगता ना आपण कष्ट करणारी माणसं, आणि कष्ट करणाऱ्या माणसांनी असं घरात आजारी पडून नाही भागत म्हणून. 2 घास जास्तीचं खायचं, पण जेवण व्यवस्थित करायचं. आपल्याला कष्टाची कामं असतात ना. आणि बाबा तुम्ही असं आजारी पडल्यामुळे आपल्या थैमाना तुफानाचा लई पोट मारा व्हायला लागला. त्यांना चरायला नको का न्यायला? अहो त्याशी उभे राहून राहून तरी किती खातील? अहो त्यांचे पाय मोकळे होतील इतकं तरी त्यांना फिरून आणावं लागेल का नाही? लक्ष्मी हे घे, खाऊ घाला तर तुझ्या हाताने, म्हणजे 4 घास खातील तरी. राहू दे, मी खातो दे. का माझ्या हाताने खायचं नाही वय? अगं मग आ करा आणि शांत बस. असे वय, आता लेकीने खाऊ घातलं मग चव लागली असं नाही का? मग तू बरं तुमचं आपल्याला काहीतरी जा. बाबा तुम्ही पण मग तू उगाच खोड्या काढते. आता मी कशाला गोडा काढू? काही आपलं
ताई तुम्ही इथं? हो, बाबांना भेटायला आले. होय काय? बरं बरं. तुला जायचं होतं ना घरी? मी घेतो खाऊ. तुझ्या घरी महेंद्रला पाठवू का? नको नको, कशाला? माझ्यासाठी काय गाव नवीन आहे काय? मी जाईन माझी माझी. तुम्ही निवांत जेवा आणि विचार न करता झोपा. हा बाबा, काळजी घ्या. चला. हा, सांभाळून जा बरं का. काळजी घे. खाऊन घ्या तेवढं. लक्ष्मी वहिनी, अहो एवढ्या रात्रीच एकटं कुठं फिरताय? का? हाय का आता या काच कसं उत्तर द्यायचं? माझ्याशी लग्न झालं असतं तर असं रात्री तुम्हाला एकटं सोडलं नसतं. रात्री फिरण्याचा प्रश्न नाही. तुम्ही बाहेर जिथं बी गेले असते ना, तुमचा पदर धरून माग 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 आलो असतो. कसं आहे ना, एकटं सोडलंच नसतं. हाय का आता? तर तुमच्याशी एवढा प्रेमानं बोल आणि तुम्ही असा भस्कन निघून जाताय वय. शोभतय का तुम्हाला लक्ष्मी वहिनी? माझ्या सहनशीलतेला आणि माझ्या आई वडिलांच्या संस्कारांना कमी समजू नका. माझी वाट सोडा, मला जायचं. ही तुमची सहनशीलताच तर आवडायला लागली. ते किती आणि कसं आवडायला लागलं कसं सांगू मी तुम्हाला? तुमचा विश्वास बसणार नाही, पण खरं सांगतो, एवढं आवडायला लागलंय, एवढं आवडायला लागलंय की आता माझ्या केसाला जरी धक्का लागला ना तरी याद राखा, बाई म्हणजे काय खेळणं वाटलं का तुम्हाला? हा, तिच्याशी कधी कसं काही वागा. पण वहिनी म्हणता ना मला, आम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. आपल्या घरातल्या बहिणीसारख्या वहिनीकडे असं वाईट नजरेनं बघताना लाज नाही वाटत तुम्हाला? आणि बाई कोणती असू द्या, हो, घरातल्या असू द्या नाही तर बाहेरची, तिला सन्मानानंच वागवायचं. तिला घराण्याची आब राखायची असते ना म्हणून गप असते ती, म्हणून तिचा गैरफायदा नाही घ्यायचा. आणि असं रस्त्यात अडवून तिला चार चौघात अपमान करून काय मिळतो तुम्हाला? काय मिळतं सांगा ना. अहो, घरात त्या सासूबाईला कळलं तर काय वाटेल त्या माय माऊलीला? तुम्हाला जर असं वाटत असेल ना तुम्ही काय पण करा ना, मी गप गुमान सहन करून घेईन, तर तसं वाटून देऊ नका. शेतकऱ्याची लेख आहे मी. जवळ शांत आहे ना तवळ शांत आहे. नादी नाही लागायचं. आम्ही बायका एकदा पेटलो ना तर पूर्वाचं रूम न काढून पळायला रान मिळणार नाही ना, एवढं पळून पळून मारू. हे कायम लक्षात असू द्या भूषण घोरपडे. भूषण शेठ जोरात पडली ना. शिट्टी वाजली सुभानराव. तेच म्हणतोय मी, एका झापडीत हल्लात तुम्ही.
तुम्ही सोडणार नाही. सोडायचंच नाहीये, नाहीच सोडायचंय. कोण म्हणतंय सोडायचं? काय आहे ना, कुठल्या वेळेला कोणती बी गोष्ट करायची नसती, वाट बघायची असती, आणि वेळ आली की कार्यक्रम करायचा असतोय. ओ ऐका तर खरं, थंड घ्या जरा, थंड घ्या. काय आहे, वातावरण आता तापलेलं आहे. आता तुम्ही काय बी करायला जाल आणि ही तिच्या नवऱ्याला सांगेल, हर्षवर्धनला. त्यो पडला तिचा नवरा, त्यो तिचीच बाजू घेणार आणि तिचा कार्यक्रम व्हायच्या आधी तुमचा कार्यक्रम होईल. जरा दमानं घ्या. आता एकाच आपण प्रकरण निस्तरलंय, कार्यक्रम झालाय, आणि याच्या पुढे काही करायला जाल तर काय होईल ते विचारू बी नका. तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर विषय लय मोठा होईल, आणि तो बी लय बेकार. कार्यक्रम तर करायचाच आहे, पण जरा दमानं. अहो कधी कधी दुसऱ्याचं बी ऐकत जा. थोडक्यात थोडकं तर दवाखान्यात जाऊन या. कशाला पाहिजे तो दवाखाना? आपला तो डॉक्टर अंगाला हात लावल 1000 रुपये घे. त्यापेक्षा तू काम कर, आलं घालून मस्त कडक काळा चहा कर. तो जरी घेतला ना तरी फरक हो. आता अहो असं काय लहान लेकरासारखं तोंड आले तुम्ही? हा किती गरम झालंय. महेंद्र, ए महेंद्र, अरे याला दवाखान्यात घेऊन जाय बाबा. आता नको, आता गिरायकाची वेळ आहे. काय धंदा झाला तर झाला म्हणून दुकानाकडे जातोय. अरे असं किती वेळ लागणार आहे? अरे एक इंजेक्शन दिलं ना का बरं वाटेल, त्यांना जरा आराम बी पडेल. अगं तापात इंजेक्शन देत नाही ताई. तूच म्हणलीस ना यांचं अंग गरम आहे म्हणून. नंतर बघू. अरे अरे आता नेलं असतंस तर नेलं अगं असतंस. बस, राहू दे, असू दे बाबा, जा. या लक्ष्मीमुळे सगळा प्लॅन पिसकटला. तारा काव, थोडासा माझ्यावर विश्वास ठेवा की. काल खरंच लक्ष्मी घरात नव्हती. माझ्या यांनी तिथली रेगन रे कसं कसं काय काय घडलं सगळं मला सांगितलं. त्या लक्ष्मीने जाऊनच तिथला बैलांचा सौदा मोडलाय. तिनं त्या माणसांना पोलिसांची धमकी दाखवली, आणि तो माणूस बी लगेच सरड्यासारखा रंग बदलून इमानदार सारखा वागला. काय तर म्हणे शेतकऱ्याचे बैल नको, पाप लागेल म्हणून. तारा काव, माझा नवरा कशाला माझ्याशी खोटं बोलल? तुझा नवरा खोटं बोलणार नाही. बर तारका, आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही एवढं सांगून बी लक्ष्मी काल रात्री आमच्या घरी आली होती. होय, लई चतुर आहे ती बाई. एखाद्या माणसाला ना अशी बोटावर नाचवती, आणि या बोटाची तुकी त्या बोटावर करते, आणि कोणाला कळू बी देत नाही. माझं तर जीनच मुश्किल करून ठेवलंय तिनं. आता बघा, मामांजी आजारी येत ना तर तुम्हाला काय ना काहीतरी कारण सांगून बरोबर तिकडे माहेरी येत राहील. काय झालंय बळीला? आता तुम्हाला माहित नाही वय? तर तू एवढा समजा फापट पसारा सांगत बसल्या, मला कसं काय कळणार? तारक राहिलं. अहो काय झालं, मामांजीना लागली धाप. आता धाप लागली म्हणून सासूबाईंनी त्यांना पाणी दिलं, आणि पाणी देतानाच लागला ठसका. आणि तो ठसका काय थांबी ना, असा दरदरून घाम आला आणि चक्कर येऊन पडले मामांजी. असं वय? मग तर अहो ताप तर एवढा आला होता ना, असं वाटलेलं म्हातारा रात्रीतच गटकतोय की काय. पण नाही, तितक्यात लक्ष्मीताई तिथं आल्या बाबा करी.
वा आम्ही एवढी त्यांची काळजी घेत होतो, एवढं त्यांना सांगत होतो मामांची उठा, तेव्हा नाही उठले. ती लक्ष्मीताई आल्याबरोबर ताडकन उठून बसले. अहो तारका, मी स्वतः त्यांना सांगत होते मामांजी थोडस खाऊन घ्या, तेव्हा माझं नाही ऐकलं. लक्ष्मीनं भरवलेलं बरोबर मट्टा मट्टा खाऊन घेतलं. आता आहे घरी आराम करतायत, संध्याकाळपर्यंत वाटल बरं त्यांना. मी असताना असं कसं बरं वाटत? गच्च